बघा लास्ट सेशनला आपण कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट स्टार्ट केला होता. त्यामध्ये कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट काय असतो, त्याची डेफिनेशन काय, कोण कंझ्युमर असतो, कोण कंझ्युमर नसतो, गुड्स सर्व्हिसेसची डेफिनेशन काय, त्याचबरोबर फीचर्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट बघितलं होतं. त्यानंतर कंझ्युमर राईट्स काय बघा, राईट टू सेफ्टी, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू चूज, राईट टू बी हर्ड, राईट टू सीक रिड्रेसल, राईट टू एज्युकेशन. आपल्याला हे कंझ्युमर राईट्समध्ये आहेत. त्यानंतर रिअल लाईफ एक्झाम्पल बघितले मॅगी, सॅमसंग, फ्लिपकार्टचे. त्यानंतर कंझ्युमर डिस्प्यूट काय असतो, त्याचे एक्झाम्पल काय, कशामुळे डिस्प्यूट क्रिएट होत असतो. त्यानंतर डिस्प्यूट क्रिएट झाल्यानंतर त्याचे रेमेडीज काय, सोल्युशन काय डिस्प्यूटला. त्यानंतर कंझ्युमर कंप्लेंट कशाप्रकारे फाईल केली जाते, कंझ्युमर कुठे कुठे फाईल केली जाते कंप्लेंट. तर त्याचे 3 लेव्हल्स असतात कंझ्युमरचे. एक डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती असतं, एक स्टेट लेव्हलवरती असतं, एक नॅशनल लेव्हलवरती असतं. तर बेसिकली कंझ्युमर अपील प्रोसेस काय असते, डिस्ट्रिक्टमधनं स्टेटला जातो, स्टेटमधनं नॅशनलला जातो, नॅशनलमधनं सुप्रीम कोर्टात जातो. हे याची अपील प्रोसेस आहे. त्यानंतर बघा आजच्या ह्या सेशनमध्ये जे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टचे अंतर्गत अथॉरिटीज असतात, ते कोणत्या अथॉरिटीज आहेत आणि त्याचं कंपोजिशन काय आहे ते आपल्याला आज बघायचं आहे. बघा द CPA, द कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट इस्टॅब्लिशेस द फॉलोइंग अथॉरिटीज. खालील प्रकारे ते अथॉरिटीज इस्टॅब्लिश करतात. सगळ्यात पहिलं कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन, CDRCज म्हणतो आपण. कंझ्युमर डिस्प्यूट रेझोल्युशन कमिशन्स आपण कुठल्या लेवलवरती बनवतो ते आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. 3 लेवलवरती बनवतो, एक तर डिस्ट्रिक्ट लेवल, त्यानंतर स्टेट लेवल आणि तिसरं आहे नॅशनल लेवल. हे 3 लेवलवरती आपण काय बनवतो, हे कमिशन बनवत असतो. जेणेकरून याची काही लिमिटेशन्स आहेत. जे 50 लाखापर्यंत आहे मॅटर ते डिस्ट्रिक्ट लेवलला ऐकलं पाहिजे. 50 लाख ते 2 करोडचा जे मॅटर आहे ते तुमचा स्टेट लेवलवरती ऐकला गेला पाहिजे आणि जे मॅटर 2 करोडपेक्षा जास्त आहे ते नॅशनल लेवलवरती ऐकला गेला पाहिजे. ते आपण लास्ट सेशनमध्ये बघितले. बघा आता हे जे डिस्ट्रिक्ट लेवलची कम्युनिटी आहे त्याला आपण म्हणतो डिस्ट्रिक्ट कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन, त्यालाच इन शॉर्ट डिस्ट्रिक्ट कमिशन म्हणतो. आता याचा प्रेसिडेंट कोण असतो, डिस्ट्रिक्ट जज किंवा त्याच्या लेवलचा इक्विव्हॅलंट अधिकारी पाहिजे. ॲटलिस्ट 2 मेंबर पाहिजे त्याचे, 1 वुमेन पाहिजे. म्हणजे 1+1 आणि तुमचा प्रेसिडेंट 1 म्हणजे असे टोटल 3 मेंबर्स असतात. 1+1, 2+1 असं आपले मेंबर्स असतात. देन स्टेट कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन, त्यालाच आपण म्हणतो इन शॉर्ट स्टेट कमिशन. बघा याचं प्रेसिडेंट कोण असतो ह्या कमिशनचा, हायकोर्ट जज किंवा त्याचे इक्विव्हॅलंट अधिकारी असला पाहिजे. आणि यामध्ये तुमचा 4 मेंबर प्लस 1 प्रेसिडेंट पाहिजे. ह्या 4 मेंबरमध्ये 3+1 पाहिजे. 3 मेल आणि ॲटलिस्ट 1 फिमेल तर पाहिजेच पाहिजे. तर असे हे स्टेट कमिशनचं कंपोजिशन आहे. सिमिलरली हे नॅशनल लेव्हलचं जे कमिशन आहे त्याला आपण म्हणतो नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन, NCDRC. याचं पण सेम आहे. सुप्रीम कोर्टाचा जज किंवा त्याचे इक्विव्हॅलंट अधिकारी हे प्रेसिडेंट पाहिजे. मेंबर्स 4+1. 4+1 म्हणजे 4 तुमचे मेंबर पाहिजे, 1 प्रेसिडेंट पाहिजे. 4 मेंबर्समध्ये 3 मेल पाहिजेत, 1 ॲटलिस्ट तुमचा हा एक फिमेल पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन्स असतात. ते 3 कमिशन, तिन्ही कमिशन्सचे आपण काय कंपोजिशन बघितलेलं आहे. त्यानंतर बघा एक अथॉरिटी असते. सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी, CCPA म्हणतो. हे कशासाठी आहे बघा, हे इस्टॅब्लिश टू रेग्युलेट अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड कंझ्युमर राईट व्हायलेशन. बघा आपण डायरेक्टली हे अथॉरिटीकडे जाऊन आपले जे काय काम आहे किंवा अथॉरिटीचं काम काय आहे बघा, जे काय व्हायलेशन चाललेले आहेत समाजामध्ये, जे फेक ॲडव्हर्टाइजमेंट चाललेले आहेत, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस आहे, कुणाला तरी मॅनिप्युलेशन करायचं, कुणाला तरी फेक प्रोडक्ट विकायचा, म्हणजे त्याच्यावरती रिझोल्यूशन नाही पाहिजे. तर हे मॉनिटरी अथॉरिटी आहे. हे काय करते, पूर्ण ओव्हरऑल सुपरविजन करत असते. जे स्टेट कमिशन आहेत हे कंप्लेंट रिझोल्युशन म्हणजे कोर्ट आहेत. हे कमिशन म्हणजे इन शॉर्ट कोर्ट आहेत. हे नॉर्मल कोर्टपेक्षा वेगळे कोर्ट असं समजू शकतो इन शॉर्टमध्ये. बट याला आपण इन शॉर्ट कमिशन म्हणतो. जसं बघा नॉर्मल कोर्टामध्ये खूप पेंडिंग केसेस वगैरे असतात. तिथे गेल्यानंतर तुम्हाला केसचा तातडीनं निकाल लागला नाही जात. त्यामुळे हे कमिशन्स बनवले जातात. जेणेकरून ह्या लेव्हलचे जे कंप्लेंट्स आहेत तुम्ही इथल्या यांच्या कमिशन म्हणजे यांचं कोर्टच असतं. ह्या कोर्टात जाऊन तुम्ही तुमचे कंप्लेंट हे निवारण करू शकता. जर तुम्ही नॉर्मल कोर्टात गेला, तुमच्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, तिथं तुमची कंप्लेंट रजिस्टर करून घेतली जाईल. बट ते किती तुमचे 1, 2, 3, 4, 5 वर्षाने कधी पण तुमची कंप्लेंट येऊ शकते. बेसिकली अनलिमिटेड टाईम सुद्धा लागू शकतो आणि कधी-कधी कंप्लेंट तुमची हे रजिस्टर होऊन त्यांच्या पटलावरती येणारच नाही, असे पण होऊ ठीक आहे.
त्यानंतर हे कमिशन आहे हेडेड बाय चीफ कमिशनर अँड सपोर्टेड बाय ॲडिशनल कमिशनर. तर हे CCPA काय कंझ्युमर प्रोटेक्शन सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी आहे. हे रेग्युलेट करते की काय चाललंय, काय नाही, कुठलं आपल्याला मॅनिप्युलेशन होत आहे, काय नाही. हे ओव्हरऑल सुपरव्हिजन अथॉरिटी आहे, जे की ह्या कमिशनला टाईम नसतो की सगळ्यावरती लक्ष ठेवायसाठी. तर हे लक्ष ठेवायसाठी एक सेपरेट अथॉरिटी बनवलेली आहे आपण, कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी म्हणतो त्याला. आणि कमिशनर हेड करतो आणि त्याच्या सोबतीला आपल्याला एक काय ॲडिशनल कमिशनर सुद्धा असतात त्याला मदत करण्यासाठी. तर ज्युरिस्डिक्शन काय आहे कमिशनचं बघा. डिस्ट्रिक्ट कमिशन डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती असतं. स्टेट कमिशन बघा ॲपील्स फ्रॉम डिस्ट्रिक्ट कमिशन हँडल करतं. नॅशनल कमिशन काय ॲपील्स फ्रॉम स्टेट कमिशन अँड एक्सिडिंग 2 करोड बघा जे 2 करोडपेक्षा जास्त मोठे मॅटर्स आहेत ते डायरेक्ट नॅशनल कमिशनमध्ये जाऊ शकतो. तर हे आपल्याला माहीत आहे ज्युरिस्डिक्शन 50,00,000, 50,00,000 ते 2 करोड आणि 2 करोडपेक्षा वर हे नॅशनल कमिशनचं असतं. हे ज्युरिस्डिक्शन झालं. पॉवर्स काय असतात ह्या कमिशनचे बघा. कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीचे बघा पॉवर्स दिलेत आपल्याला. सगळ्यात पहिलं कमिशनचे पॉवर बघूया. बघा द पॉवर्स ऑफ कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन CDRC याचे पॉवर्स काय बघा. एकतर ह्याने ऑर्डर्स इश्यू करतात. कशासाठी? एकतर रिफंड द्या, रिप्लेसमेंट द्या किंवा कॉम्पन्सेशन द्या. जेणेकरून तुमच्या प्रॉडक्टमुळे कस्टमरला नुकसान झालेलं आहे. त्याच्या बदल्यात तुम्ही हे सगळ्या गोष्टी देऊ शकता. देन त्या कंपनीवरती पेनल्टीज सुद्धा लागू करू शकतात. इम्पोज पेनल्टी ऑन अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस हे सुद्धा ते करू शकतात. ऑर्डर ऑर्डर द डिस्कंटिन्युएशन ऑफ अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस बघा. एखाद्याने मिसलीडिंग ॲडव्हर्टाइजमेंट चालवलेली आहे. तर हे कमिशन काय करतं ते ॲडव्हर्टाइजमेंट बंद करण्यासाठी ऑर्डर देऊ शकतं. देन समन विटनेसेस ऑर एक्झामाइन द एव्हिडन्स बघा. एखादं तुमचं हे जे असतो विटनेस असतो किंवा तुमचा साक्षीदार असतो, ज्यांनी हे सगळी केस बघितलेली आहे किंवा एखादी थर्ड पार्टी आहे, ज्याचं एव्हिडन्स खूप महत्त्वाचा आहे, त्यांना सुद्धा बोलवण्याचा अधिकार या कमिशनला आहे. हे कमिशन डायरेक्टली तुम्हाला समन्स इश्यू करतं, की बाबा पर्टिक्युलर व्यक्ती तुझा ह्या पर्टिक्युलर केससोबत काहीतरी रिलेव्हन्स आम्हाला वाटतोय आणि त्यामुळे तू आमच्या कमिशनसमोर या तारखेला दाखल हो, म्हणजेच समन देतो आपण. तेच त्यानंतर इश्यू द इंटरिम ऑर्डर्स बघा. त्यानंतर एक फायनल ऑर्डर देण्याच्या अगोदर एक इंटरिम ऑर्डर देतो. इंटरिम ऑर्डर म्हणजे एक तात्पुरता रिलीफ असतो, जे कुठल्याही एखाद्या पार्टीला भेटत असतो आणि त्याच्यानंतर एक फायनल ऑर्डर येत असते. जसं बघा इंटरिम ऑर्डर काय, तुम्ही कोर्टात गेलाय, एखाद्याने काहीतरी मर्डरचा केस आहे, मर्डर केलाय असं तुम्ही आरोप केलेला आहे. तोपर्यंत मर्डर सिद्ध होत नाही तुमचा, तोपर्यंत काय करतं कोर्ट तुमचं इंटरिम ऑर्डर देत असतं, की दोन्ही पार्टीजला तुम्ही एकतर कस्टडी ज्युडिशियल कस्टडीमध्ये ठेवा किंवा पोलीस कस्टडीमध्ये ठेवा. त्यानंतर मग फायनल हिअरिंग केली जाते. हिअरिंग केल्यानंतर तुम्हाला हे फायनल ऑर्डर येत असते. तर अशा प्रकारे हे काय अथॉरिटीज आहेत कशाच्या? कमिशनच्या. तर इश्यू ऑर्डर्स, देन इम्पोज पेनल्टीज, ऑर्डर डिस्कंटिन्युएशन, विटनेसला समन करायचं किंवा इंटरिम ऑर्डर द्यायचा असेल, हे कमिशनचे अधिकार आहेत. तसंच बघा हे पॉवर्स ऑफ CCPA म्हणजे अथॉरिटीचं काय? हे तर कमिशन झालं. डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन हे तिन्ही कमिशन्स हे पॉवर्स यूज करू शकतात. तसंच हे सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी आहे. याला हेड कोण करतं? कमिशनर हेड करतं. आता ह्या कमिशनरला पॉवर काय? इन्व्हेस्टिगेशन अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस जे चाललेले आहेत किंवा मिसलीडिंग ॲडव्हर्टाइजमेंट चाललेली आहे. हे मिसलीडिंग ॲडव्हर्टाइजमेंट ह्याला इन्व्हेस्टिगेट, इन्क्वायरी करण्याचा अधिकार आहे आणि तो फुल्ली इन्क्वायरी करू शकतो. कुठे काय गडबड आहे का नाही. देन इम्पोज फाईन ऑन फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंट जे चुकीचे ॲडव्हर्टाइजमेंट पसरवतात, लावतात त्यांच्यावरती हे फाईन सुद्धा टाकू शकतं. देन एखादं डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट असतो त्या मार्केटमध्ये, ते डिफेक्टिव्ह प्रॉडक्टला ते कंपनी बॅन करून किंवा हे अथॉरिटी बॅन करून त्यांना रिकॉल करतं. रिकॉल करतं म्हणजे तुम्ही सगळं हे प्रॉडक्ट्स माघारी घ्या आणि तुमच्या कंपनीमध्ये जाऊन डिस्पोज करा, काहीतरी करा आणि बॅन द हजार्डस प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस. काय करते ही कंपनी अथॉरिटी कंपनीला सांगते, की बाबा तुमचं हे प्रॉडक्ट हजार्डस आहे. तुम्ही हे प्रॉडक्ट्स याच्यापुढे बनवायचं नाही आणि बनवलात तर तुमच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाणार. ह्या अशा प्रकारे हे अथॉरिटीचे पॉवर्स सुद्धा आहेत. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पॉवर्स 2 व्यक्तीचे असतात कमिशन्स आणि अथॉरिटी. 2 वेगवेगळे आपल्याकडे अथॉरिटीज क्रिएट केले गेलेले आहेत. एक कमिशन्स हे पूर्ण अपील वगैरे कोर्टाचं जे डिसिजन आहे ते अपील थ्रू आपण काय वेगवेगळ्या कमिशन थ्रू जात असतो आणि तसंच हे ओव्हरऑल रेग्युलेशन करण्यासाठी, ट्रेड प्रॅक्टिसेस इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एक अथॉरिटी बनवलेली आहे. त्याला आपण म्हणतो CCPA कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी. तर अशा प्रकारे हे पॉवर्स आहेत त्यांचे. त्यानंतर ॲपिलेट अथॉरिटी तुम्हाला जस्ट माहीत आहे. बघा इफ कंझ्युमर इज नॉट सॅटिस्फाईड विथ द डिसिजन ऑफ कमिशन
दे कॅन अपील टू द हायर ऑथॉरिटी. म्हणजे जर समजा डिस्ट्रिक्ट कमिशनवाल्याचा निर्णय पटला नाही तर ते स्टेट कमिशनला जाऊ शकतात. स्टेट कमिशनवाल्यांनी जे निर्णय दिले ते पटलं नाही तर तुम्ही नॅशनल कमिशनला जाऊ शकता. नॅशनल कमिशनवाल्याचा पटला नाही निर्णय तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. पण त्याला टाइम लिमिट आहे. जर डिस्ट्रिक्ट कमिशननं ऑर्डर दिली तुम्हाला की बाबा हे आम्ही फायनल रिझल्ट दिलाय, तर तुम्ही त्या 45 दिवसामध्ये स्टेट कमिशनला गेलं पाहिजे. देन स्टेट कमिशननं काहीतरी ऑर्डर दिले, त्याच्या 30 दिवसाच्या आत ते ऑर्डर घेऊन तुम्ही हे नॅशनल कमिशनला गेलं पाहिजे. तसंच नॅशनल कमिशनने काय ऑर्डर दिले, तर त्याच्या 30 दिवसामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे ॲपिलेट ऑथॉरिटी आहे. ॲपिलेट ऑथॉरिटी म्हणजे आपल्याला एखाद्याचा डिसिजन नाही पटला, तर आपण हायर ऑथॉरिटीकडे घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर बघा, आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आपल्याला 10 मार्काला येऊ शकतो. डिफाईन ऑर डिस्कस द अनफेअर अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. बघा, आता UTP कुणाला म्हणलं जातं? अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. बघा, इट इज अन डिसेप्टिव्ह, फ्रॉडलंट अँड मिसलिडिंग ॲक्टिव्हिटी दॅट हार्म्स द कन्झ्युमर्स. बघा, एक चुकीची आहे, फसवेगिरीची ॲड आहे किंवा एखाद्या कस्टमरला मिसलीड करतोय आपण. असे जे काही फ्रॉडलंट ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीजमुळं काय कन्झ्युमरला तोटा होतो, काय एक हार्म होत असतो आणि कन्झ्युमरमुळे त्याच्यामुळे मेंटली डिस्टर्ब सुद्धा होऊ शकतो. अशा गोष्टीला आपण अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणतो, जे चुकीचे आहेत. एक्झाम्पल काय? मिसलीडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. लाइक बघा, अ वेट लॉस सप्लिमेंट क्लेम्स टू लूज 10 kg इन 10 डेज. बघा, विदाऊट सायंटिफिक प्रूफ तुम्ही काय केलंय, 10 दिवसात 10 किलो वजन कमी करा. हे मिसलीडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. प्रूफ काय तुमच्याकडे? 10 दिवसात 10 किलो कमी करता. हे मिसलीडिंग झालं. मग अशा ॲडव्हर्टाइजला आपण अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणतो. देन फाल्स रिप्रेझेंटेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. बघा, सेलिंग लो क्वालिटी ज्वेलरी ॲज अ प्युअर गोल्ड. बघा, तुमच्याकडे तुम्हाला गोल्डचे टाइप्समध्ये 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट. 24 कॅरेट आपण प्युअर समजला जातो, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये फर्दर 99.5 आणि 99.9 असे पण प्युरिटी असते, बट आपल्याला इन डिटेल प्युरिटीमध्ये नाही जायचं. बेसिकली ओव्हरऑल आपण 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट आहे. एखाद्या दुकानदाराकडनं आपण गोल्ड घेतोय, तो म्हणताय आपल्याला 24 कॅरेटचं गोल्ड मी तुम्हाला दिलेलं आहे. बट तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटलं की बाबा हे गोल्ड सारखं दिसत नाही, एकदम एक्स्ट्रीमली येलो कलरचा गोल्ड दिसतंय, हे मला थोडा डाऊट आहे. मग जाऊन तुम्ही त्याची प्युरिटी चेक केली की तुम्हाला सापडलं हे 18 कॅरेटचं गोल्ड आहे आणि आज 24 कॅरेटचा भाव आहे 92,000 आणि 18 कॅरेटचा तुमचा भाव आहे समजा 70,000. तर त्यांनी तुमच्याकडनं घेतलेत 92,000 आणि दिलेत तुम्हाला माल 70,000चा. म्हणजे काय? फाल्स रिप्रेझेंटेशन आहे. त्यावेळेस तुम्हाला हे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस केली तुमच्यासोबत, म्हणून त्याला घोषित करू शकतो आणि त्याला आपण ह्या कमिशनमध्ये किंवा आपल्या अथॉरिटीकडे घेऊन जाऊ शकतो. होर्डिंग अँड ब्लॅक मार्केटिंग. बघा, होर्डिंग म्हणजे माल साठवून ठेवणे. बघा, आता कोविडच्या टाईममध्ये काय केले लोकांनी? किराणा संपेल, किराणाचे स्टॉक खतम होईल, त्यामुळे लोकांनी घरातच साठवून ठेवलं किराणा एवढा मोठा. त्यात साठवून ठेवणे अननेसेसरी टाईमसाठी आणि एक्स्ट्रा त्याचा स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक आउट सिच्युएशन क्रिएट करणे म्हणजे होर्डिंग. बघा, आता ऑइल आहे. भारतामध्ये सर्वांना ऑइल लागतं. ऑइलशिवाय आपण जेवण बनवू शकत नाही. जर सर्व लोकांनी, सर्व डिस्ट्रिब्युटरने, सर्व मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांनी हे ऑइल जर मार्केटमध्ये सप्लाय देण्याचा बंद केला, एकदम साठवून ठेवला होर्डिंग, तर त्यामुळे काय होणार आहे? ऑइलची डिमांड वाढणार आहे मार्केटमध्ये. डिमांड वाढली, बट हे सगळ्यांनी सप्लाय लपवून ठेवलाय. सप्लायच देत नाहीत मार्केटमध्ये. त्यामुळे सप्लाय कंझ्युमरचा वाढतोय, डिमांड वाढतोय, सप्लाय कमी होतोय तुमचा. त्यावेळेस प्राइस काय होते? हाईक होते. आणि हे जे प्राइस हाईक आहे, एक्स्ट्रीमली आपण काय मॅनिप्युलेट होर्डिंग करून प्राइस हाईक केलेलं आहे, हे सुद्धा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेसमध्ये येत असतं. ब्लॅक मार्केटिंग. बघा, ब्लॅक मार्केटिंग तुम्हाला माहिती आहे, तिकीट वगैरे मूव्हीजचे वगैरे असतील, बाहेर तुम्हाला तिकीट आउट ऑफ स्टॉक आहे, एकदम मूव्ही बेस्ड आलेला आहे, त्याचे तिकीटच भेटत नाहीत तुम्हाला. 10-10 दिवस वेटिंग आहे त्याची. तर तुम्हाला ₹1,000 तिकीट प्राइस आहे, तर ब्लॅकमध्ये तुम्हाला समजा 2,000 हे ₹3,000 तिकीट भेटतं. बट हे तुमचं काय अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस आहे. त्यानंतर तसंच बघा, कोविडमध्ये काय झालं, हे तुम्हाला लस भेटण्याच्या अगोदर ते तुम्हाला कुठलं तरी एक स्टेरॉइड लागत होतं, ठीक आहे. त्या स्टेरॉइडच्या किमती बघा किती, ते भेटतोच आपल्याला 10,000ला ड्रग, बट त्याची किमती 1-1 लाखापर्यंत गेल्या होत्या. म्हणजे ते अनफेअर इन्फ्लेटेड प्राइसेस ड्युरिंग हेल्थ क्रायसिस. बघा, हे झालेलं आहे. देन सेलिंग डिफेक्टिव्ह गुड्स. बघा, काय एखाद्या कारचं ब्रेकच लागत नाहीये, तरी तुम्ही ब्रेक चांगला आहे, सगळं चांगलं आहे म्हणून त्याला विकलं आणि शेवटी त्या कन्झ्युमरला ब्रेक फेलचा इश्यू क्रिएट झाला. तर तुम्ही काय, हे डिसेप्टिव्ह आणि डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स विकलंय त्याला आणि
त्याला फसवलंय तुम्ही, डिसीव्ह केलंय, तर ते डिसीव्ह केलंय म्हणजे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस आहे. आणि फेक डिस्काउंट अँड ऑफर्स. बघा, फेक डिस्काउंट अँड ऑफर्समध्ये काय आहे, तुम्हाला डिस्काउंट एकदम काय केलं जातं, हाय दाखवलं जातं, 100% डिस्काउंट. खाली काय लिहिलं जातं, लिहत लिहत नाहीत ते, अप टू ₹10, अप टू ₹100. असे डिसेप्टिव्ह हे लिहायला पाहिजे मॅन्डेटरी. 100% डिस्काउंट. गेलं तरी बघतोय प्रोडक्ट आहे तुमचा ₹10,000 आणि 10,000चा प्रोडक्ट आहे, त्यावरती तुम्हाला सांगते 100% डिस्काउंट, म्हणजे बेसिकली किती, ₹0 प्रोडक्ट भेटते. आणि जेव्हा तुम्ही प्रोडक्ट बाय करायला जाल, तर त्यावेळेस तुमच्या प्रोडक्टमधनं ₹100 मायनस होत आहेत. तर तुम्हाला हे ₹9,900 द्यायला सांगतायत. म्हणजे काय करतात तुमच्यासोबत, हे फ्रॉड करतायत. क्लिअरली मेन्शन करायला पाहिजे की 100% डिस्काउंट अप टू ₹100, अप टू ₹1,000. स्टार लिहिलं पाहिजे. बघा, बऱ्याच कंपन्या स्टार लिहितात, टर्म्स अँड कंडिशन. जे लिहिले नाहीत त्यांनी अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस केलेली आहे. अशा प्रकारे हे वेगवेगळे आपले अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस होऊ शकतात. मिसलीडिंग ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू, फाल्स रिप्रेझेंटेशन थ्रू, होर्डिंग, ब्लॅक मार्केटिंग, डिफेक्टिव्ह गुड्स आणि फेक डिस्काउंट थ्रू हे आपलं काय होऊ शकतं, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस क्रिएट होऊ शकते आणि याच्यामुळं कंझ्युमरला हार्म क्रिएट होऊ शकते. आता रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस काय, बघा, रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस लिमिट्स द कंझ्युमर चॉईस अँड कॉम्पिटिशन. बघा, हे रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्राईसमुळे कंझ्युमरला आपल्याला ऑप्शन देता येत नाही. कंझ्युमरला काय करतो आपण, लिमिट करतो त्याची चॉईस. आणि हे आम्ही घ्या म्हणलं तेवढंच घ्यायचं प्रोडक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, रेल्वेमध्ये आपण थोडं रिस्ट्रिक्टिव्ह समजू शकतो की प्रोडक्ट त्यांना, कस्टमरला आपल्याला मानेल ते भेटतच नाही. जे रेल्वे आपल्याला देईल तेच प्रोडक्ट्स भेटतोय. फॉर एक्झाम्पल बघा, रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, टाय इन सेल्स, अ कंपनी फोर्सिंग कस्टमर्स टू बाय अ प्रिंटर विथ इंक कार्ट्रिजेस. बघा, म्हणजे प्रिंटर पण घ्या आणि इंक पण घ्या, हे मॅन्डेटरी करतोय आपण. याला काय म्हणतो, रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. म्हणजे लिमिट करतोय कस्टमरला आपण की बाबा, तू फक्त प्रिंटर नाही घेऊ शकत, तुला प्रिंटर घ्यायचं तर इंक पण घ्यावं लागेल. तसंच हे लिमिटेशन्स टाकते, त्यालाच आपण काय म्हणतो, रेस्ट्रिक्शन टाकतोय त्याच्यावरती. देन रिफ्युजल टू डील. बघा, मोबाईल फोन ब्रँड रिफ्युजिंग टू सेल इट्स प्रोडक्ट टू अ पर्टिक्युलर रिटेलर. बघा, काय करतो, एखादा रिटेलरला आम्ही देतच नाही प्रोडक्ट असं पण म्हणतो, ते रिस्ट्रिक्शन झालंय कंझ्युमरवरती. देन लिमिटिंग सप्लाय टू इन्क्रीज प्राइसेस. बघा, होर्डिंग टाईप, अ सिमेंट मॅन्युफॅक्चर रिड्युसिंग इट्स सप्लाय टू आर्टिफिशियली रेज द प्राइसेस. सप्लाय कमी झाला, डिमांड वाढतो. डिमांड वाढला म्हणजे लोक ते एका प्रोडक्टसाठी जास्त पैसे द्यायला तयार होतात. पैसे म्हणजे प्राइस वाढते, प्राइस वाढले तर कंपनीचा प्रॉफिट होत असतो. त्यामुळे हे रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेसमध्ये लिमिटिंग सप्लाय सुद्धा येत असतं. देन प्रिडेटरी प्राइसिंग. बघा, प्रेडिटरी प्राइसिंगमध्ये एकदम लो कॉस्टमध्ये आपण प्रोडक्ट विकतो. जसं बघा, एखादा प्रोडक्ट आहे, आपले वॉच समजू, ठीक आहे. वॉच मॅन्युफॅक्चरिंग करायला तुम्हाला ₹100 लागतात किंवा ₹1,000 लागतात समजा. तेव्हा मार्केटमध्ये ती वॉच विकली जाते ₹1,500. आता एखादा सेलर येतो आणि तो वॉच ₹900 विकतो. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट त्याची ₹1,000 आहे. तो विकतोय ₹900. म्हणजे याचा मार्जिन सोडून तो घाट्यामध्ये विकतोय. म्हणजे कशामुळं, टू इलिमिनेट द स्मॉल कॉम्पिटिटर. जे कॉम्पिटिटर आहेत छोटे-मोठे, हे सगळे यांचा पत्ताच कट होऊन जातो. प्रिडेटरी प्राइसिंग. प्रिडेटरी म्हणजे आपण हे भक्षक खातोय, आपण लोकांना खातोय, त्याचं मार्जिन खातोय आणि आपला धंदा वाढवतोय. दुसऱ्याचं पोट मारून आपण स्वतःचं पोट भरतो. यालाच काय म्हणतो, इन शॉर्ट प्रिडेटरी प्राइसिंग म्हणतो. तर बेसिकली रेस्ट्रिक्टिव्ह प्राइसिंगमध्ये आपल्याला टाईज इन सेल, फोर्सिंग करतो आपण कस्टमरला, हे सोबत घ्या. देन रिफ्युजल टू डील, म्हणजे एखाद्या रिटेलरला विकायचं आपण काय करतो, रेस्ट्रिक्शन करतो. त्याचा सप्लाय कधी-कधी कमी करतो किंवा एकदम एक्स्ट्रीमली लो प्राईस ठेवतो. सेलिंग द बिलो कॉस्ट टू इलिमिनेट कॉम्पिटिटर्स. अशा प्रकारे हे रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस आपले होत असतात. तर बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, हे रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस आणि अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस दोन्ही व्यवस्थित 10 मार्काला येऊ शकतात. तर ह्याला प्रिपेअर करा. ह्याचे एक्झाम्पल्स वगैरे तुम्ही व्यवस्थित करा. अशी एखादी छोटी-मोठी डायग्राम काढायला पण शिका आणि एकदम व्यवस्थित लिहा. हे तुम्हाला येऊ शकतं. 5th युनिटमध्ये इम्पॉर्टंट आहे रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. आणि तुमचं कंझ्युमर प्रोटेक्शनसाठी कोणते लेव्हल्स आहेत, स्टेट लेव्हल, डिस्ट्रिक्ट लेव्हल, नॅशनल लेव्हल, त्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो. आणि कंझ्युमरचे राईट्स आणि त्याचे काय म्हणतो आपण, कंझ्युमर्सचे राईट्स आणि फीचर्स काय कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टचे, ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर बघा, एक स्टँडर्ड फॉर्मॅट टू सॉल्व्ह केस स्टडीज. आता आपल्याला कधी-कधी केस स्टडी येत असते कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये, की बाबा अशी सिच्युएशन आहे, तुम्ही कशी हँडल कराल. तर बेसिकली केस समरी सगळ्यात पहिले लिहायचं. काय आहे केस, मी ब्रीफली डिस्क्राईब द केस इन 2-3 सेंटेन्स. मेन इश्यू तुम्हाला डिस्क्राईब करायचा आहे. त्याच्यात पार्टीज कोणकोणते आहेत इन्व्हॉल्व ते लिहायचं आहे. लीगल इश्यू काय, त्याच्यामध्ये लीगल प्रोव्हिजन्स वगैरे काय आहेत का नाही ते लिहायचं आहे तुम्हाला. आयडेंटिफाय रिलेव्हंट कंझ्युमर राईट्स. कंझ्युमर राईट्स कोणते आहेत ते आयडेंटिफाय करायचं आहे.
आर्ग्युमेंट लिहायचं बोथ पर्स्पेक्टिव्ह कंपनी आणि कंझ्युमरचा, आणि डिसिजन बाय कोर्ट, तुम्हाला कोर्ट त्यावरती काय डिसिजन कुठल्या फेवरमध्ये देईल ते लिहायचं आहे, आणि कन्क्लुजन काय तुम्ही त्याच्यातनं घेताय टेकावे ते तुम्हाला लिहायचं. हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. चला बघूया केस स्टडी आपण. बघा, हे लास्ट इयरच्या पेपरमध्ये आलेली केस स्टडीज आहे. आता क्वेश्चन वाईज तुम्हाला जर विचारलं तर क्वेश्चन वाईज क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा. जर क्वेश्चन वाईज तुम्हाला नाही दिलं तर तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. काय करायचं, बेसिकली इश्यू काय आहे, कोणकोणते पार्टीज इन्व्हॉल्व आहेत, लीगल इश्यू काय आहे, दोघांचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, डिसिजन काय कोर्टाचा, म्हणजे लॉजिक काय कुठल्या पार्टीला फेवर करतोय आपण, आणि त्याचं समरी काय हे लिहायचं आहे आपल्याला केस स्टडीमध्ये. बट आता याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिले तर बेसिकली क्वेश्चन्सला ॲड्रेस केलं तरी चालतं. बघा, इन वन ऑफ द केसेस गोवा स्टेट कमिशन हेल्ड दॅट कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट इज नॉट entertaining as compensating speculative transaction or losses. It held that compensation cannot be given under the Consumer Protection Act. बघा, compensation cannot be given under Consumer Protection Act to those involved in sale and purchase of shares which are commercial transaction. बघा, जे शेअर्स परचेस सेल करतात अशा लोकांना कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये आपण काय त्यांना प्रोटेक्ट करू शकत नाही. इन द ऑर्डर फॉलोज an appeal by Mumbai-based stockbroker India Infoline Limited against the order of Goa District Consumer Forum. Initially, the judgment of Goa District Consumer had awarded damages to Panji resident Vaman Nagesh, who lost their money in share trading through stockbroker India Infoline Limited. बघा काय म्हणतंय हे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये, हे गोवा स्टेट कमिशन आहे ना, त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही जर ट्रेड मार्केट स्टॉक मार्केट करताय तर स्टॉक मार्केट थ्रू तुमचा जे पैसा आहे त्याच्यात तो सेल विक्री केल्यामध्ये तुमचा लॉस होईल, प्रॉफिट होईल, काही होईल, त्यामध्ये हे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टला आपण जिम्मेदार धरू शकत नाही आणि हे पैसे देऊ शकत नाही, कॅन नॉट गिव्ह द मनी. तर याच्या उलट काय केलंय गोवा डिस्ट्रिक्ट कमिशन वाल्यांनी काय केलंय की सांगितलं की ह्या माणसानी, ह्या नागेश वामननी काय केलंय, पैसे हरवले त्यांनी ट्रेडिंगमध्ये. तर हरवल्यानंतर काय, त्या गोवा डिस्ट्रिक्ट वाल्यांनी सांगितले की बाबा या ट्रेडिंग वाल्या कंपनीला, काय कंपनीचं नाव, इंडिया इन्फोलाईन लिमिटेड, ह्या कंपनीला सांगितले की बाबा तुम्ही ह्या ट्रेडरला तुम्ही पैसे द्या, वामन नागेशला पैसे द्या, आणि तुमचा हे स्टॉक मार्केटचं जे ते लॉस झालेला आहे त्याचा तर ते भरून काढा, असे ह्या गोवा डिस्ट्रिक्ट कमिशनवाल्यांनी सांगितलंय. तर हे याच्या विरोधात त्यांनी केस केली. आणि बट मेन कमिशनचं काय होतं की हे आपण एंटरटेन करत नाही, की कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट इज नॉट फॉर एंटरटेनिंग ॲज कॉम्पन्सेटिंग अँड स्पेक्युलेटिंग ट्रान्झॅक्शन लॉस. मेन कमिशनचं उद्दिष्ट आहे स्टेट कमिशनचा की आपण असल्या ह्याला पैसे देत नाही, तरी सुद्धा गोवावाल्यांनी दिलं. तर त्याच्या इन कंटेक्स्ट ऑफ अबोव व्हॉट आर द 3 कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल एजन्सीज ॲट डिफरंट लेवल्स अंडर द प्रोटेक्शन ऍक्ट. बघा, तुम्हाला काय म्हणले, 3 लेवलचे डिस्ट्रिक्ट रिड्रेसल फोरम कोणते आहेत सगळ्या लिहा. सगळ्यात पहिले डिस्ट्रिक्ट कमिशन असतो, त्यानंतर असतो स्टेट कमिशन, त्यानंतर असतो नॅशनल कमिशन. हे लिहिलं तुम्ही, इन शॉर्ट तुम्हाला बेसिक आपल्या लेमन लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. देर आर 3 डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन्स एजन्सीज ॲट डिफरंट लेवल्स विच आर district commissions which operate at the district level. Then comes the state commission which operates at state level entity which covers all the cases within the limitations. तुम्हाला माहित असतील लिमिटेशन 50 लाख ते 2 करोड ते हँडल करतं. त्यानंतर then comes the national commission which handles the cases in nationwide area, and so the value for the आपलं कंझ्युमर डिस्प्यूट्स अबाउट 2 crores आर सॉल्व बाय दिस नॅशनल कमिशन. आपलं असं लिहायचं आहे त्याच्यामध्ये बेसिक इंग्लिशमध्ये. त्यानंतर बघा, वाय डू कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स नॉट फॉल अंडर द पर्व्ह्यू ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. बघा काय म्हणले आपल्याला, हे कमर्शियल ट्रान्झॅक्शन काय येत नाहीत आपल्या कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टमध्ये. बघा, ट्रेडिंग अँड लॉस, आपलं जे असतं ट्रेडिंग, हे याच्यामध्ये गेन अँड लॉस हे कंपल्सरी असतं. आपल्याला कोणीतरी लॉस करतं, कोणीतरी गेन करतं, त्यामुळे प्रत्येक जण लॉस केलं तर त्याला आपण कॉम्पन्सेशन देऊ शकत नाही. त्यामुळं हे गोवा स्टेट कमिशन वाल्याचं आपल्याला काय करायचं आहे, कोटेशन द्यायचं आहे. ॲज पर द गोवा स्टेट कमिशन द कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट इज नॉट फॉर एंटरटेनिंग ॲज कॉम्पन्सेटिंग स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन ऑर लॉसेस. हे लिहायचं अंडर, त्यामुळं हे कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स कव्हर होत नाहीत म्हणून लिहायचं आहे. देन वेअर डू यू थिंक Vaman Nagesh could have filed the further appeal in case he was not satisfied with the judgment passed about his case by the Goa State Commission. बघा कुठं जाईल नागेश वामन, हे गोवा स्टेट कमिशन वाल्यांनी सांगितलंय की बाबा तुझं केस हे येत नाही याच्यामध्ये, कमर्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये येतं, त्यामुळे आम्ही तुला प्रोटेक्ट नाही करणार. मी याने नागेश काय झाला, तुमचा नाराज झाला की नागेशला ह्याच्या पुढे ऑप्शन काय म्हणते.
तर नागेश काय करतो, हे स्टेट कमिशनच्या विरोधात नॅशनल कमिशनमध्ये जाऊ शकतो आणि अपील करू शकतो. असे हे केस स्टडी तुम्हाला सोप्या भाषेत लिहायचं आहे. बघा याचं केस स्टडीचं सोल्युशन बघा कसं लिहायचं. देर आर थ्री डिस्ट्रिक्ट लेवल देर आर थ्री कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल एजन्सीज अंडर द कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. द CPA establishes three-tier consumer dispute redressal mechanism to address the consumer grievance effectively. असे आपल्याला सांगायचे इंट्रोडक्शन की बाबा 3 लेवलचं आहे आणि 3 लेवलमध्ये कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टने सेपरेट केलेलं आहे. पहिलं आहे डिस्ट्रिक्ट कमिशन 50 लाखापर्यंत हँडल करतं. स्टेट कमिशन 50 लाख ते 2 करोडपर्यंत हँडल करतं. त्यानंतर नॅशनल कमिशन आहे हे 2 करोडच्या वरतीचं मॅटर हँडल करतं, जे की मी ऑलरेडी तुम्हाला कसं लिहायचं आपल्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. देन वाय डू द कमर्शियल ट्रान्झॅक्शन डू नॉट फॉल अंडर द पर्व्यू ऑफ कंझ्युमर. बघा हे गोवाचं आपल्याला द्यायचं आहे. द CPA इज डिझाईन टू प्रोटेक्ट कंझ्युमर फ्रॉम unfair trade practices, defective goods and deficient services. It does not cover the commercial transaction. Definition of consumer हे कोण आहे, पर्सनल यूज साठी जे आहे आपल्याला डेफिनेशन मध्ये सांगितलंय, कंझ्युमर इज who use the product or service for the personal use, not for the commercial use. Those who use the goods or services for the commercial use are not covered under the purview of commercial transaction or the consumer protection act. आपल्याला लिहायचं आहे speculative nature is not covered. Presence of SEBI, बघा share trading falls under the jurisdiction of SEBI, which has own regulatory framework for resolving dispute related to stock market transactions. That's why it does not come under the consumer protection act because it come under the SEBI act. तर अशा प्रकारे बेसिकली लिहायचं, शेअर ट्रेडिंग इज अ कन्सिडर्ड कमर्शियल ऍक्टिव्हिटी अँड लॉसेस फ्रॉम सच ट्रान्झॅक्शन डू नॉट क्वालिफाय फॉर द कॉम्पन्सेशन अंडर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. ही बेसिक आपल्याला आन्सर असं लिहायचं आहे. त्यानंतर व्हेअर कुड द नागेश वामन हॅव filed the further appeal. बघा, if Nagesh Vaman was not satisfied with the judgment of Goa State Consumer Dispute Redressal Commission, he could have filed the further appeal in the National Commission. बघा, National Consumer Dispute Redressal Commission मध्ये as per the Consumer Protection Act, if any party dissatisfied with the state commission's ruling can appeal to National Commission within 30 days. मी तुम्हाला सांगितले टाइम लिमिट 30 डेजच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं, हे तुम्हाला कमिशनचं अपील पुढच्या कमिशनला करायचे आहे. इफ स्टील डिससॅटिस्फाईड ही कुड अप्रोच द सुप्रीम कोर्ट आफ्टर द फायनल ॲडज्युडिकेशन फ्रॉम द नॅशनल कमिशन. बघा अशा प्रकारे तुम्हाला हे लिहायचं आहे आणि कन्क्लुजन असं लिहू शकता. सिन्स शेअर ट्रेडिंग इज अ कमर्शियल ॲक्टिव्हिटी, वामन नागेश claim was not maintainable under the Consumer Protection Act. However, he could have sought the remedies under the SEBI regulation if he believed that there was a deficiency in a service by the stockbroker. अशा प्रकारे एक बॅलन्स आन्सर लिहायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण इथे एंड करूया 5th युनिट ऑफ लॅब. अशा प्रकारे तुम्हाला केस स्टडी आली तर तुम्हाला केस स्टडी लिहायचं समजलं. इंट्रोडक्शन, काय क्वेश्चन्स विचारले असतील, क्वेश्चनचा आन्सर, देन कन्क्लुजन. हे सिस्टमॅटिक वेने तुम्ही केस स्टडी अटेम्प्ट करा. व्हेरी इझी. तुम्हाला केस स्टडी 100% क्वेश्चन नंबर 5 मध्ये येत असते. ठीक आहे. तर तुम्ही कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टसाठी तुमचं निगोशिएशन ऍक्ट असेल त्याच्यासाठी तुम्ही एक केस स्टडी प्रिपेअर करा. मी तुम्हाला सांगतो जे रिव्हिजन सेशन वगैरे असेल केस स्टडी वगैरे कशी प्रिपेअर करायची. तर अशा प्रकारे आपण 5th युनिट एंड करूया. इफ यू एनी क्वेरीज यू कॅन आस्क. काही क्वेरीज असतील कधीही माझ्याशी आस्क करा. आज आपण इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट.